आत्मा मालिकच्या विद्यार्थ्यांचं खिलाडू वृत्तीचं जिवंत उदाहरण नुकतंच पाहायला मिळालंय। कोपरगाव तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेतील एक अविस्मरणीय क्षण, जिथे आत्मा मालिकच्या विद्यार्थीने खिलाडू वृत्तीने संस्कारक्षम वातावरणामध्ये प्रत्येक प्रसंगाला सामोऱ्या कशा जातात हे कळतंय। दिनांक 30 ऑगस्ट 2025 रोजी कोपरगाव येथे तालुकास्तरीय मुलींच्या शालेय कबड्डी स्पर्धा उत्साहात पार पडल्या। या स्पर्धेतील 17 वर्षाखालील मुलींचा अंतिम सामना राधाबाई काळे कन्या विद्यालय कोळपेवाडी विरुद्ध आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल कोकमठाण या 2 नामांकित संघांमध्ये रंगला। सामना अत्यंत चुरशीचा झाला। दोन्ही संघांनी अफाट कौशल्य, जिद्द आणि चिकाटी दाखवत उत्कृष्ट खेळ सादर केला। मात्र सामन्यादरम्यान राधाबाई काळे कन्या विद्यालयाच्या संघातील कुमारी पायल काळे ही खेळाडू दुखापतग्रस्त झाली। तिच्या दुखापतीने क्षणभर वातावरण गंभीर झालं। सामना संपल्यानंतर आत्मा मालिकच्या सर्व खेळाडूंनी मोठ्या प्रेमाने आणि सन्मानाने पायलकडे जाऊन तिची विचारपूस केली। छान खेळलीस, हार्ड लक असे शब्द उच्चारत तिला दिलासा दिला। त्यानंतर सर्वांनी मिळून तिला सांभाळून उचलून मैदानाच्या मध्यभागी आणलं आणि एक सुंदर सामूहिक फोटो काढला। हा फोटो फक्त एक आठवण नव्हे, तर खिलाडू वृत्तीचा अतिउच्च नमुना होता। या घटनेनं हे सिद्ध केलं की सामना हरला किंवा जिंकला हे दुय्यम आहे। खऱ्या अर्थानं खेळ म्हणजे परस्पर सन्मान, मैत्री, सहवेदना असते। आत्मा मालिक संघाच्या खेळाडूंनी कृतीतून हे दाखवून दिलं। विद्यार्थिनींची ही खिलाडू वृत्ती पाहून संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब म्हणाले, कोकमठाणच्या 17 वर्षाखालील कबड्डी संघाचं आम्ही हार्दिक अभिनंदन करतो आणि जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो। आपल्या संघातील ही मूल्य इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरतील याची आम्हाला खात्री आहे। आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकमठाण।